नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे लिनेन कॉटन साडीचं। मागे एकदा मुलमुल साडीचं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला तर भरपूर छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि खरंच खूप युजफुल आणि खूप कम्फर्टेबल अशा त्या साड्या असतात। माझं पण ते पहिलं एक्सपिरियन्स होतं। सो तो व्हिडिओ नसेल बघितला तर एकदा नक्की जाऊन बघा आणि एकदा नक्की लाईफमध्ये ट्राय करून बघा। त्या साड्या खूप सॉफ्ट असतात, कॉटन मिक्स असतात, पूर्ण प्युअर कॉटन असतात, दिसायला अगदी व्यवस्थित असतात। कुठल्याही ऑफिशियल वेअरमध्ये आपण वेअर करू शकतो अशा पद्धतीचे त्या साड्या असतात। सो आता जे कलेक्शन आहे ते आहे प्रॉपर लिनेनच्या साड्या, जे आता खूप जास्त ऑफिशियल वेअरसाठी म्हणू शकतो आपण, असं खूप जास्त फेमस आहेत आणि प्रॉपर एक कुठलेही ऑफिशियल फंक्शन जरी अटेंड करायचं असलं तरी आपण इझिली घालू शकतो। कम्फर्टेबल असतात, कॉटन असल्यामुळे पुन्हा जास्त कम्फर्टेबल। सगळ्या अंडर मला वाटते नियर अबाउट 700च्या अंडर हे सगळे आहेत। त्या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सो लिस्ट आहे। सो अशा कलेक्शनमधली पहिली साडी असं थोडंसं ग्रे कलरमध्ये मला रिसीव झालेली आहे। पुन्हा एकदा सांगेन की पार्सल ऑर्डर करताना लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा। पार्सल खूप लेट डिलिवर्ड होत आहेत आणि जर साडी म्हटलं तर त्या साडीला घेऊन नंतर जी प्रोसिजर असते खूप उशीर लागतो ब्लाऊज शिवण्यामध्ये, त्याच्यासोबत ज्वेलरी जे मॅचिंग आपण करत असतो ह्या सगळ्या गोष्टीला भरपूर वेळ लागत असतो। सो अशा पद्धतीची कॉटन लिनेनची साडी मला रिसीव झालेली आहे। बघता क्षणी असं वाटते की कुठल्या तरी ऑफिशियल वेअरमध्ये घालण्यासाठी अगदी परफेक्ट साडी आहे। सो ग्रे कलरमध्ये मला रिसीव झाले। मधामध्ये पूर्ण असे ओव्हरऑल साडीला प्रिंट दिलेली आहे आणि खालच्या साईडला अशा पद्धतीची सिल्वर बॉर्डर दिलेली आहे या पद्धतीचे। त्यामध्ये रनिंग ब्लाऊज दिलेला आहे। अशा पद्धतीचं बारीक प्रिंटचं ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे, जो कंटिन्यूशनमध्ये दिलेला आहे। बाकी जी साडी आहे पूर्ण साडीला ओव्हरऑल सेम प्रिंट दिलेली आहे आणि छान सिल्वर बॉर्डर दिलेली आहे। आणि हे आहे या साडीचं पदरचं भाग। मध्ये जवळपास 6 कलर्स अवेलेबल आहेत। तुम्ही दुसरे पण कलर जाऊन चेकआउट करू शकता। मी थोडंसं ग्रे कलरमध्ये पिक केलेलं आहे। बाकी जे कलर आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये दिलेले आहे। सो डार्क कलरमध्ये आहेत, सो ते पण कलर खूप छान व्यवस्थित। सो एकदा खाली जी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्की एकदा चेक करून बघा। आपल्या पहिल्या साडीचं लुक कॉटन लिनेनची साडी आहे, ग्रे कलरमध्ये आहे आणि वेअर केल्यानंतर खूप प्रॉपर एक काय म्हणतात ऑफिशियल वेअरसाठी किंवा स्कूलसाठी एकदम बेस्ट साडी आहे। घातल्यानंतर प्रॉपर त्याचं सेटअप होत आहे। नॉर्मल मी हाताने प्लेट्स तयार केलेले आहेत, त्यांना सेट केलेलं आहे। खूप इझिली प्लेट्स तयार झालेले कारण कॉटन असल्यामुळे खूप इझिली ते सेट झालेलं आहे। खूप छान प्रिंट दिलेली आहे, उठून दिसतंय प्रिंट ग्रे कलरवर व्हाईट कलरची असल्यामुळे आणि पदर पण काठपदर पण अगदी याचे जे काठ दिले आहेत अगदी व्यवस्थित दिलेला आहे। सिल्वर कलरचं ब्लाऊज सोबत मी मॅच केलेलं आहे, खूप सुंदर दिसत आहे। ब्लॅक कलर सोबत पण किंवा ग्रे कलर सोबत पण आपण मॅच करू शकतो। त्यानंतर थोडंसं कलरफुलमध्ये ही साडी आहे, ही पण कॉटन लिनेनची साडी आहे। ऑलमोस्ट सगळ्या साडीची बॉर्डर जी आहे ती सेम आहे, फक्त प्रिंट जे म्हणू शकतो ती वेगवेगळी आहे। अशा पद्धतीचे कलरफुल साडी आहे, खूप छान वाटत आहे। कलरफुल कलर कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित दिलेलं आहे। साडीचं सेम बॉर्डर इथे सिल्वर बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे। सो या पद्धतीचं एकदम बारीक प्रिंट केलेलं ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे। बाकी ओव्हरऑल साडीवर या पद्धतीची छान फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे। हे झालं याचं फ्रंट लुक आणि अशा पद्धतीची सिल्वर बॉर्डर दिली आहे। छान कलरफुल साडी आहे आणि हे आहे या साडीचं पदर साईड। तर ओव्हरऑल साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे खूप व्यवस्थित दिलेलं आहे। चला ट्राय करून बघूया। सो ही आहे आपली सेकंड साडी कॉटन लिनेन, स्काय ब्लू कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। आधीची जी साडी ती पूर्ण प्युअर कॉटनमध्ये असल्यामुळे ज्या प्लेट्स आहेत खालच्या ते प्रॉपर बसले, त्या थोड्या फुगीर वाटतात पण मे बी वॉश केल्यानंतर व्यवस्थित येईल। ही पण साडी अगदी व्यवस्थित बसत आहे, छान उठावदार साडी आहे। एखाद्या फंक्शनमध्ये आपण घालू शकतो अशा पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन प्रोव्हाइड केलेला आहे। सिल्वर कलरचं बॉर्डर दिलेली आहे, सिल्वर ब्लाऊज सोबतच मी मॅच केलेला आहे, अगदी व्यवस्थित दिसतो आहे।
आणि कलरफुल असल्यामुळे खूप छान वाटतंय, साडी उठावदार वाटतंय आणि खरंच खूप छान आहे. ज्या प्राईजमध्ये या साड्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत मिशोनी, क्वालिटी एकदम अतिशय सुंदर अशी क्वालिटी रिशू झाली आहे साड्यांची. एवढ्या कमी प्राईजमध्ये जनरली कॉटनच्या साड्या मिळायला नाही पाहत, नियर अबाउट 1000च्या वरच प्राईज असते. सो हे आपलं सेकंड साडीचं लूक मधली थर्ड साडी आहे. या पद्धतीचे मला रिशू झाले. यामध्ये 4 कलर्स अवेलेबल आहे. यामधलं मी पीच कलरचं पिक केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेली आहे या साडीला. पण या पद्धतीची बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे, डिजिटल प्रिंट दिलेली आहे साडीमध्ये. या पद्धतीचं बारीक प्रिंट केलेलं ब्लाऊजचं कापड, रनिंगचं ब्लाऊज प्रोव्हाइड केलेलं आहे. ओव्हरऑल जी साडीची प्रिंट आहे खूप व्यवस्थित दिसत आहे, अंगावर पण खूप छान दिसणार आहे घातल्यानंतर. सो अशा पद्धतीची ही पण कॉटनचीच साडी आहे, कॉटन लिनेन मधली. आणि थोडंसं वेगळं पदरचा भाग प्रोव्हाइड केलेला आहे. सो यामध्ये जवळपास 4 कलर्स अवेलेबल आहेत. दुसरे पण जे स्काय ब्लू कलर वगैरे दिलेले आहे ते पण अगदी व्यवस्थित वाटत आहे. एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघा. ही आपली क्रीमिश कलरची थोडंसं पीच कलरमध्ये आहे. असं आधी वाटलं होतं स्टार्टिंगला की खूपच डल वाटेल किंवा काही, पण याला पर्पल कलरचा ब्लाऊजसोबत मॅच केलेला आहे. खूप व्यवस्थित दिसतो आहे आणि छान बसत आहे अंगावर. अंगावर साडी बसलेली आहे. एकदम सॉफ्ट कापड आहे, कॉटन लिनेनची असल्यामुळे खूप सॉफ्ट कापड आहे. जी ग्रे कलरची होती स्टार्टिंगची ती आणि ही साडी, ज्या दोन्ही साड्या खूप व्यवस्थित आहे. अगदी खूप सॉफ्ट कापड प्रोव्हाइड केलेलं आहे. प्राईस पण अगदी कमीत कमी आहे. आणि थोडंसं साडीचा कलर इंग्लिश कलर असल्यामुळे मी थोडंसं डार्क कलरच्या ब्लाऊजसोबत त्याला मॅच केलं तर खूप छान उठून दिसत आहे. तर नेक्स्ट जे आहे त्या थोडी वेगळी, या जवळपास 3 साड्या असतात जे ऑलमोस्ट एकाच ब्रँडचे आहेत. त्यानंतर एक जे मी पिक केली आहे थोडंसं कलरफुल आहे, ऑरेंज आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, थोडंसं न्यूड कलरमध्ये आहे. सो हे आहे याचं पदरचं भाग. ओव्हरऑल पूर्ण ब्लॅक आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन या साडीला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि छान प्रिंट दिलेली आहे, स्किन कलरचं म्हणजे ऑफ व्हाईट कलर सोबत ब्लॅक आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. या साडीसोबत जो रनिंग ब्लाऊज प्रोव्हाइड केलेला आहे, खूप व्यवस्थित ब्लाऊज याचा प्रोव्हाइड केलेला आहे. छान झिगझॅग मोशनमध्ये प्रिंट केलेली आहे. सिंगल कलर्स अवेलेबल आहे. जर कोणाला डार्क कलरमध्ये पिक करायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्की चूज करू शकता. हे आपली नेक्स्ट साडी ऑरेंज ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे विथ ऑफ व्हाईट आहे. कॉम्बिनेशन छान उठावदार दिलेलं आहे ऑरेंज ब्लॅकचं आणि ऑफ व्हाईटचं. सेम सिल्वर प्रिंट दिली आहे. मी सिल्वर ब्लाऊजसोबत याला मॅच केलेलं आहे. आपण कुठल्याही पुन्हा 2 कलरसोबत याला मॅच करू. सो ब्लॅक पण व्यवस्थित जाईल आणि ऑरेंज पण कलर अगदी व्यवस्थित मॅच होईल. सो थोडं वेगळं काहीतरी आहे कलर कॉम्बिनेशन. ऑफ व्हाईट कलरमध्ये ब्लूचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ही पण कॉटन लिनेनची साडी. सो ऑलमोस्ट जेवढे पण आजचं कलेक्शन आहे ते पूर्ण कॉटन लिनेनच्या साड्याच आहे. या पद्धतीचं झिगझॅग मोशनमध्ये रनिंगचं ब्लाऊज प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा व्हर्टिकल्स लाईन्समध्ये साडीवर प्रिंट केलेली आहे याचं पदरचं भाग. सो एलिफंटची प्रिंट केलेली आहे. खूप छान पदरचा भाग दिलेला आहे, अगदी उठून दिसतो आहे. सो चला ट्राय करूया. लास्ट साडी व्हाईट ब्लू कॉम्बिनेशनमध्ये आहे. या ठिकाणी गोल्डन कलरचं पदर दिलेलं आहे, सॉरी काठ दिलेलं आहे. व्यवस्थित हायलाईट होत आहे. कलर कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित दिलेलं आहे. कॉटन लिनेनची साडी आहे. खूप कॉटन नाही आहे, थोडंसं मिक्स कापड म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीची साडी आहे. व्यवस्थित अंगावर चापून चोपून बसल्या जात आहे. या पद्धतीच्या पर्पल कलरच्या ब्लाऊजसोबत मी याला मॅच करण्याचा प्रयत्न केला तरी पण खूप छान उठून दिसत आहे. या पद्धतीचे ब्लूज किंवा आकाशी कलरचं किंवा ब्लू कलरचं सुद्धा टॉप आपण यावर वेअर करू शकतो. फ्रेश वाटतंय बघताना कलर. चला हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या साड्यांमधून तुम्हाला कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली ती पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज या सगळ्या साड्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.